महाराष्ट्रात सुरू असलेली लाडकी बहीण योजना आणि गेल्या 2 ते 3 महिन्यापासून केवायसी न झालेल्या अनेक लाडक्या बहिणींमध्ये आलेली निराशा ही खरोखरच वाजवी आहे। आणि या लाडक्या बहिणींची निराशा होऊ नये यासाठी महाराष्ट्र शासन हे पुढाकार घेतंय आणि तो कोणत्या पद्धतीने ते आपण पुढे पाहू। आज महाराष्ट्रामध्ये मध्य प्रदेशच्या धर्तीवर सुरू झालेली लाडकी बहीण योजना अनेक आर्थिक अडचणीत जरी असली तरी ती यशस्वी पूर्ण ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनातील असलेला महिला बाल कल्याण आणि महायुतीचं शासन हे पुढाकाराने वाटचाल करत आहे। महायुती सरकारातील असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि अर्थमंत्रीही सांभाळणारे अजितदादा पवार, त्याचसोबत महिला बाल कल्याणच्या माध्यमातून सुरू असलेली ही योजना महिला बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी सुद्धा या योजनेचा लाभ लाडकी बहिणींना मिळावा त्यासाठी सुरू ठेवलेली वाटचाल ही अविरत आहे। गेल्या 2-3 महिन्यापासून लाडकी बहीण योजनेसाठी दिलेली ई-केवायसी ची मुदत ही जरी डोकेदुखीची ठरली असली तरी त्यामुळे ग्रामीण भागातील असंख्य महिला या योजनेपासून दुरावत असल्याचं चित्र राज्यात चर्चेला जाऊ लागलंय आणि त्यासाठी महाराष्ट्र शासनाने सुद्धा सकारात्मक भूमिका घेतली आहे। लाडकी बहीण योजना ही खरोखर महिलांना एक आर्थिक सहकार्य आणि त्यातून त्यांच्या असलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची ठरत असं महायुतीनं निर्देशित केलं आणि त्या योजनेची अंमलबजावणी झाल्यापासून प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये दरमहा 1500 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आणि त्यामुळे एक आशेचा किरण या पात्र लाभार्थ्यांमध्ये येत असला तरी अनेकांची केवायसी न झाल्याने त्यांचं जे तारतम्य आहे ते ढासळल्यासारखं झालं असलं तरी यावर महाराष्ट्र शासनाने दिलासा दिल्याचं वृत्त नुकतंच समोर आलंय। सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी वार्षिक उत्पन्न हे 2,50,000च्या घरात असावं असा निकष असला तरी या निकषाला अनुसरून ज्या पात्र महिला आहेत आणि ज्यांची केवायसी राहिलेली आहे किंवा काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांची केवायसी पूर्ण होऊ शकली नाही त्याकरिता बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी काढलेला अध्यादेश हा राज्यभरातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे आणि त्या अनुषंगाने महिलांना ज्या केवायसी अडचणी आल्या आहेत त्या संदर्भामध्ये त्या लाडकी बहीण योजनेच्या वेब पोर्टलवर जाऊन त्या सोडवू शकतात व त्याचबरोबर यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आलेल्या निर्देशनातून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी स्थानिक पातळीवर असलेल्या ई-केवायसी ची पडताळणी करणाऱ्या लाभार्थ्यांसाठी चक्क अंगणवाडी सेविका यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे आणि आता अंगणवाडी सेविका ई-केवायसी बाबतच्या असलेल्या त्रुटीची पडताळणी करण्यासाठी घरोघरी जाण्याचे निर्देश या आजच्या आदेशातून दिलेले आहेत। बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मीडियातून जिल्हाधिकारी यांना ट्विटरच्या माध्यमातून जे कळवलं आहे त्यामुळे ज्या पात्र महिला आहेत आणि ज्या निकषात बसणाऱ्या आहेत अशा महिलांची ई-केवायसी ची अडचण दूर करण्यासाठी त्यांची फेर तपासणी करण्यासाठी आता अंगणवाडी सेविका या प्रत्यक्ष महिला लाभार्थी असलेल्या महिलांच्या घरी जाण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत। त्यामुळे लाखो महिला या लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये आणि त्यांना याचा लाभ मिळावा तरी या योजनेमध्ये 2026 मध्ये वाढीव म्हणजे दरमहा 3,000 रुपये करण्याची
चर्चा आहे, परंतु त्याची अंमलबजावणी नसली तरी शासन या पद्धतीने पुढाकार घेईल असं सांगण्यात येतं. म्हणून केवायसी मुळे सदर हप्ता मिळाला नाही अशा महिलांसाठी आता शासनाच्या वतीने जो निर्देश दिलेला आहे त्यानुसार लवकरच वाटचालीला सुरुवात होईल आणि ई केवायसीच्या अडचणीत अडकलेल्या महिलांना दिलासा देण्यासाठी प्रशासन हे कामाला लागल्याचं सदर वृत्त मिळाल्यावरून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सदर माहिती पोहोचवण्याच्या दृष्टीने हा व्हिडिओ मी तयार केला आहे. सदर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओसाठी सदर चॅनलला सबस्क्राईब करा. मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद.